नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। काही टेक्निकल एररमुळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपडेट देणं हे राहून गेलेलं होतं। तरी सुद्धा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून टाइम टू टाइम अपडेट देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। इथून पुढे मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा टाइम टू टाइम अपडेट देण्याचा प्रयत्न केला जाईल। आजचा जो व्हिडिओ आहे तो फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। फिजिओथेरपीचे कॉलेजेस कशा पद्धतीने असतील, कट ऑफ कशा पद्धतीने असेल आणि ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात अगोदर आपण नंबर ऑफ कॉलेजेस कशा पद्धतीने आहेत त्याबद्दलची माहिती घेणार आहोत। आज दिनांक 11/9/2025 तर आजच सीईटी सेलनं ग्रुप सीचं म्हणजेच पॅरामेडिकल कोर्स जे आहे त्याचं सीट मॅट्रिक्स पब्लिश केलेला आहे आणि उद्यापासून याची चॉईस फिलिंग आपल्याला करायची आहे। ग्रुप सी मध्ये बीपीटीएच म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बीपीओ आणि बीएनवाय या सगळ्या कोर्सचं सीट मॅट्रिक्स आजच पब्लिश करण्यात आलेलं आहे। तर जेही विद्यार्थी या कोर्सची चॉईस फिलिंग करतील त्यांनी चॉईस फिलिंग करण्या अगोदर कॉलेजेस बद्दलची संपूर्ण माहिती घ्यायची आहे, त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करायची आहे। सुरुवात आपण फिजिओथेरपी पासून करू। तर फिजिओथेरपीचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते फक्त 4 कॉलेजेस आहेत। 3 कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत आणि चौथं जे कॉलेज आहे ते नागपूरमध्ये आहे। हे जे सीट मॅट्रिक्स आहे ते आपण ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल याच्यावरती ते शेअर केलेलं आहे। पण ज्याही विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने चेक करायचं त्याबद्दलची थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहोत। जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला आपण तर प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते टोटल 98 कॉलेजेस आहेत, म्हणजे 98 प्रायव्हेट फिजिओथेरपीचे कॉलेजेस आहेत आणि नंबर ऑफ सीट जे आहेत ते 5350 सीट अवेलेबल आहेत। आणि जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला, सांगितल्याप्रमाणे 4 कॉलेजेस आहेत, इथं फक्त 90 सीट अवेलेबल आहेत। जर जे काही कॉलेज तुम्हाला चॉईस फिलिंग मध्ये ऍड करायचा आहे त्या कॉलेजचा हा कॉलेज कोड आहे, हा कॉलेज कोड एंटर करून तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे। त्यानंतर तुमची जे काही कॅटेगरी असेल एससी, एसटी, व्हीजे, NT1, NT2, NT3 आणि ओबीसी, तर त्या कॅटेगरीला किती सीट अवेलेबल आहेत किंवा अवेलेबल आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करायचं आहे। कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि हॉस्टेल मेस या सगळ्या गोष्टी चेक करूनच कॉलेजेसची चॉईस फिलिंग करायची आहे। आणि जर आपण कट ऑफचा विचार केला तर जेवढे काही टॉप कॉलेजेस आहेत त्या टॉप कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो 200 प्लसच जात असतो। कॅटेगरीनुसार जो कट ऑफ आहे तो आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेला आहे। त्यानंतर ओटी ऑक्युपेशनल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपीचे फक्त 4 कॉलेजेस आहेत, नंबर ऑफ सीट जे आहेत ते 90 आहेत। त्यानंतर बीएसएलपी, बीएसएलपीचे फक्त 2च कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे, नंबर ऑफ सीट जे आहेत ते फक्त 25 आहेत। आणि बीपीओचं एकच कॉलेज आहे यावर्षी, तिथे फक्त 8 सीट अवेलेबल आहेत। त्यानंतर बीएनवाय, बीएनवायचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे कोल्हापूरचं, तिथं फक्त 60 सीट अवेलेबल आहेत। त्यानंतर 2 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत सातारा आणि संभाजीनगरमध्ये, तिथं टोटल 120 सीट अवेलेबल आहेत। तर अशा पद्धतीनं हे सीट मॅट्रिक्स आहे। जर कुठल्या विद्यार्थ्याला सीट मॅट्रिक्स चेक करण्याबद्दल जर काही डाऊट असेल तर ते विद्यार्थी कमेंट करू शकतात किंवा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात। आणखी जर तुमचे काही प्रश्न किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।